नमस्कार सर्व यूट्यूबकरांना, कसे आहात सगळे? आज आहे ना अंशिकाचा बड्डे आहे. आज म्हणजे 31 जुलैचा हा व्हिडिओ आहे. तिचा 31 तारखेला बड्डे होता आणि त्याच दिवशी आम्ही पिल्लूचं अन्नप्राशनसुद्धा केलं होतं. आणि अंशिकाची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे तिला काही स्कूलला पाठवायचं नव्हतं. तिच्या मॅमला फोन करून सांगितल्यानंतर तिच्या मॅम म्हटल्या की थोड्या वेळासाठी का होईना पाठवून द्या, कारण तिची एक्झाम आहे. मग काय, सकाळी तिला तसंच उठवलं, नवीन कपडे घातले आणि तिचं औक्षण करून तिला स्कूलला पाठवून दिलं. तिला म्हटलं जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बस आणि नंतर लगेच घरी परत ये. मग काय, बाबा तिथेच थांबले होते तिच्या स्कूल बाहेर, जर तिला बरं नाही वाटलं तर लगेच घेऊन येण्यासाठी. आणि इथे माझी घाई गडबड सुरू होती, संध्याकाळची तयारी करायची. चिवडा बनवून घेतला होता आणि तितक्यातच मम्मी, वहिनी आणि माझी बहीण आली होती, माझा भाचा आणि माझा भाऊ पण आला होता. आणि त्यांच्या सर्वांच्या मस्तीमध्ये अंशिका तिचं दुखणं विसरून गेली होती. आणि मम्मी आली आहे तर मम्मीने काय केलं नाही, असं कधी होतं का? मम्मी करत होती वांग्या बटाट्याची भाजी. आता सध्याला श्रावण सुरू आहे ना, मग त्यामुळे नॉनव्हेजचा बेत कॅन्सल करून साधा सिंपल वांग्या बटाट्याची भाजी, पुरी, खीर असा बेत ठेवलेला होता. आणि इथे तर सगळेच जण कामाला लागलेले होते. आई, सपना, मम्मी तिघीजणी कामात होत्या स्वयंपाकाच्या. आणि इथे बघा, अंशिकाला किती घाई झाली होती बड्डे गिफ्ट ओपन करण्याची. तिला बड्डे होईपर्यंतही वाट बघत नव्हती. मग काय, दुपारीच तिने बड्डे गिफ्ट्स ओपन करून पाहिले होते. आणि हे बघा, आता पिल्लूचं अन्नप्राशन करणार आहोत, त्यासाठी किती छान डेकोरेशन केलं आहे. आणि हे सगळं डेकोरेशन माझ्या वहिनींनी केलं आहे. त्यांना एवढी हौस आहे कुठलीही गोष्ट सजवण्याची, डेकोरेशन करण्याची. आणि प्रत्येक गोष्ट त्या खूप मनापासून आणि सुंदर तयार करतात. इथे बघा, आई आणि बाबा पिल्लूचं औक्षण करत आहेत. त्याला ना टपात बसवलं होतं आणि त्यामध्ये पाणी टाकलं होतं. तो त्या पाण्यात खेळण्यात बिझी होता, त्यामुळे त्याने हे सगळं करू दिलं होतं. नाहीतर त्याला असं खाली बसवलं असतं ना तर तो अजिबातच बसला नसता आणि सगळीकडे रांगून सगळंच पांगून ठेवलं असतं. त्यामुळे ही आयडिया छान केली होती की त्याला टपात बसवूनच त्याचं औक्षण करून घेतलं आम्ही. त्यानंतर सर्वांनीच औक्षण करून घेतलं त्याचं. आणि पिल्लूला पण ना एवढी मजा येत होती टपात बसून. ह्या सगळ्या गोष्टी तो बघत होता आणि एवढं एन्जॉय करत होता, त्याला खूपच मजा वाटत होती ह्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये. त्याचं औक्षण करून झाल्यानंतर त्याला छान मस्त अंघोळ घातली होती. अंघोळ घातल्यानंतर त्याला कृष्णाचे कपडे घालून त्याला अन्नप्राशन करण्यासाठी बसवलं होतं. आज खास त्याच्यासाठी तांदळाची पेज बनवलेली होती आणि सर्वांनी एक एक चमचा त्याला ती पेज भरवली होती. इथे बघा, तो कसा चिडत होता आणि रडत पण होता. सर्वजणांनी त्याला खाऊ घातलं होतं. आणि हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर अंशिकाच्या बड्डेची तयारी सुरू होती. आणि इथे बघा, पिल्लूचं अन्नप्राशन होताच वहिनींनी परत डेकोरेशनचं काम चालू केलं होतं. अंशिकाच्या बड्डेची तयारी त्या करत होत्या आणि त्यानंतर छान तिचाही बड्डे सेलिब्रेट करून घेतला होता. परत संध्याकाळी तिला ताप वगैरे आलेली होती, त्यामुळे तिचा चेहरा थोडा उतरलेलाच होता. आणि मग काय, पटकन तिचा बड्डे उरकून घेतला आणि त्यानंतर सर्वांनी जेवण केलं. अंशिका उपाशीच झोपली होती, कारण तिला फारच बरं वाटत नव्हतं. पण एवढं होतं की ते एवढं सेलिब्रेशन होईपर्यंत तिनं स्वतःवर कंट्रोल केला होता, कारण तिची खूप एक्साइटमेंट असते कुठल्याही गोष्टीसाठी. पण आज जरा बरं नसल्यामुळेच तिचा चेहरा पूर्णपणे उतरून गेला होता. मग काय, थोडंसं तिला केक वगैरे भरवला, तेवढ्यातच ती झोपून गेली होती. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.